करण आणि रोशन ही जोडी मला चेंडू यावेळी निश्चितच पूल केला चेंडूला मिडविकेटच्या दिशेने स्क्वेअरलिंग आणि मिडविकेटमध्ये चेंडू सीमाप्र होत आहे आणि पहिला षटकार उपांत्य बीटला 6 धावा दिशेने खेळून काढलं होतं महेंद्र राऊंड विकेट मारा करता यावेळीचा चेंडू बराच वेळ हवेमध्ये मात्र कोणत्याही क्षेत्राशी या ठिकाणी कारण पॉवर प्लेचे षटक चेंडू जातोय पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये सीमा पार 4 धावांसाठी खणखणीत चौकार परिधान केला 89 धावा माफ करा दरम्यान हा चेंडू मात्र जबरदस्त चेंडू होता 3-5 उद्ध्वस्त होतोय आणि राऊंड विकेट मारा करतोय महेंद्र यावेळी चेंडू खोलवर टप्पा टाकला होता पुन्हा एकदा चेंडूला आपल्या फौजमे पकडण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू गेला होता मिड ऑफच्या दिशेने तोपर्यंत क्षेत्रशी चेंडू येऊन गोलंदाज या दरम्यान निलेश म्हात्रे यांचा चेंडू यावेळी ड्राईव्ह केला चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्रशी चेंडूवर येतोय दुसरी ढकलण्याचा प्रयत्न करतोय लेझी क्रिकेट ज्याला म्हटलं तर निश्चित आपण पाहिलं होतं की या ठिकाणी आळशी क्रिकेट आणि हा चेंडू बरोबर बाजूला गोलंदाज निलेश कुटुंबाचा चेंडू यावेळी मात्र गोलंदाज फ्रंट या ठिकाणी पाहायला मिळत आहे दरम्यान हा चेंडू यावेळी बॅकफूट खेळण्याचा प्रयत्न केला ड्राईव्ह केलाय कार्पेटचा चेंडू आपण पाहताय शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने डीप मिडविकेट क्षेत्रीय चेंडू येतोय यष्टीच्या दिशेने चेंडू फेकतोय तोपर्यंत यावेळी आपण पाहिलं एका धावेचं योगदानासाठी उंचीला चेंडू होता फ्रंटफुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय थोडंसं मिसफिल्डिंग आपण पाहिलं होतं चेंडू गेलं होता लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्रीय चेंडूवर येऊन चेंडू फेकतो यष्टीच्या दिशेने मात्र तोपर्यंत फलंदाजाने 2 धावा सहज पडणार सुरेख रनिंग बेट विथ विकेट या 2 फलंदाजामध्ये आपण पाहते करण आणि डावकर फौजसाठी करण एक डावकर होत आहेत या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट निश्चित चेंडू गुडलेस पडला चेंडू फेकला होता चेंडू हवेमध्ये क्षेत्रीय चूक करतोय नशिबाची साथ दैव देत आणि कर्म नेत असं म्हणलं आणि या ठिकाणी आपण पाहिलं होतं क्षेत्ररक्षक असताना निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी चेंडू हवेमध्ये पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत जमिनीमध्ये दान होतो तो चेंडू आणि या दरम्यान आपण पाहायला मिळते ओव्हर द विकेट छोट्या मकरा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारत होता यावेळीचा चेंडू मात्र नंतर आतापर्यंत आपण धावींची प्रतीक्षा पुढे सरसवते चेंडू आपल्या फॉर्दमध्ये चेंडू पकडतोय आणि यावेळी फलंदाज बाद धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावचीच्या रूपात निश्चित त्यांचा उल्लेख करूया आपण दरम्यान हा चेंडू यावेळी आपण बाजाला चेंडूला बॅकफुटचा खेळण्याचा प्रयत्न केलाय चेंडू जातोय तो शॉर्ट मिडविकेट दिशेने डीप मिडविकेट चेंडूवर येतोय तोपर्यंत जसं मी बाई सांगितलं की नांदिवली संघाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी संधी आता मिळणार आहे धावूया मैदानाकडे गोलंदाज पुन्हा एकदा पेंट्या पंचांच्या डावीकडून यावेळी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय याचा चेंडू मात्र आपण 5-6 पाऊंडच्या रनअपी करून करतोय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट थोडीशी उंची दिलेला चेंडू होता मात्र यावेळी यष्टीयशक निलेश मात्र यांच्या हातामध्ये चेंडू विजावतो राईट आर्म लेफ्ट आर्म ऑफ द विकेट मारा करतोय यावेळी चेंडू फ्रंटवरचा चेंडूला ड्राईव्ह केलाय चेंडू आपण पाहत आहे वाडिश मिड ऑफ क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचतोय पिंट्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय तो पण एका धावेच्या लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट रिव्हर्सिंग करण्याचा प्रयत्न आणि यावेळी फलंदाज बाद यालाच म्हणतात बोललं जातं दरम्यान राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा कुटुंबा चेंडू होता फ्रंट फुटचा चेंडूला खेळून काढलाय ड्राईव्ह केलाय चेंडू जातोय निश्चित कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येऊन चेंडू निलेश यांच्या हातामध्ये फेकतोय तोपर्यंत 2 धावाचं योगदान मिळते 2 धाव मिळतात त्या संघाला 2 धाव मिळतात त्या फलंदाज सचिनच्या या खेळण्यासाठी निलेश यांच्या षटकातला आता चेंडू पंचांकडे अपील पंचांचा बोट आकाशाकडे फलंदाज बाद आणि अशा प्रकारे हा 6वा फलंदाज एकूण धावसंख्या 30 नवीन फलंदाज भारत आणि भूषण मैदानामध्ये यावेळी चेंडू सुरेख चेंडू फेक केले होते फलंदाज त्यांनी तब्बल या स्पर्धेमध्ये बाद केले या दरम्यान पुढचा चेंडू हा चेंडू काही वेळ हवेमध्ये आपण पाहत आहे लॉंग ऑफच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत यावेळी चेंडू सेवा करत आहे खणखणीत चौकार 4 धावांसाठी 4 धावा मिळतात त्या संघाला आणि या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुटुंबा चेंडू होता फ्रंट फुटचा चेंडू ड्राईव्ह केले कार्पेटचा चेंडू जातोय आपण पाहिलाय यावेळी निश्चितच शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू येतोय अतिशय सुरेख थ्रोत यष्टीच्या दिशेने होतोय आणि तोपर्यंत 2 या षटकातला पुढचा चेंडू कुटुंबा चेंडू यावेळी हवेत भिरकवण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटची वरची कड घेतली चेंडू जातोय तो थर्ड बॅनच्या दिशेने डीप थर्ड बॅन क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते द्यायला मिळते दरम्यान पुढचा चेंडू चेंडू हवेत भिरकावून दिलाय पहिल्या क्षेत्ररक्षक चेंडूवर लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर मात्र या ठिकाणी चूक करतोय मात्र चौकार वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपण पाहिला होता तो अरविंद म्हणजे 3 वेळा खराब क्षेत्ररक्षण केलं ते अरविंदने या दरम्यान मात्र फलंदाज बाद होतोय एक अचूक अशी 7 गडी बाद 39
दरम्यान हा चेंडू बॅकफुटचा खेळण्याचा प्रयत्न केला, पॉईंट क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केला आणि एका धावेचं योगदान मिळते. एक धावेमध्ये संघाला धावसंख्या धावफलकावी देतील 40-60 गडी बाद. अतिशय योग्य अशी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली ती या स्पर्धेमध्ये. दरम्यान हा चेंडू पूल केलाय, चेंडू आता स्क्वेअर लेगला क्षेत्राच्या चेंडूवर आणि फलंदाज बाद 8वा फलंदाज गमावतोय यावेळी जुली बदलापूर संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू आपल्या स्ट्रोकसाठी जागा बनवली. चेंडूला पाहिला आपण सुरेख चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 2 धावांचं योगदान मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र पुन्हा एकदा चौक करतोय मिड विकेटच्या दिशेने आणि या दरम्यान मात्र फलंदाज धावचीतच्या रूपाने या ठिकाणी बाद होतोय. मात्र तोपर्यंत नाही ती करत आहे 43 धावांचा. चेंडू जोरदार अपील, मात्र पंच ठाम. स्वर्गीय जितेंद्र आनंद माते स्मृतीच्या शक्ती प्रमुख आयोजक. फलंदाज बाद पिंट्या महेंद्र. चेंडू ब्लॉकॉल मधला चेंडू शांत ठेवलाय चेंडू, मात्र विसरता कामा नये. नांदिवली संघ तितका सक्षम. यावेळी चेंडू फिरकावून देतोय निलेश, स्क्वेअर लेग सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. गुड शॉट मध्ये चेंडू कट करतोय, मात्र झेल इथे सुटलेला आहे. एज लागते, जीवनदान लागतंय. जीवदानाचा फायदा कितीचा घेतोय हा फलंदाज. त्यामुळे चेंडू ऑन साइडला, चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षक करण याच्याकडे. जबरदस्त थ्रो, एकच धाव या 31 धावा. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, चेंडू जातोय थर्ड मॅन सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. गुड शॉट इथे वसूल करतो रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून. यावेळी चेंडू ऑन साइडला फिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये. यष्टीरक्षकाला देखील चेंडू चकवतोय, मात्र 1 धाव. यावेळी स्ट्राईकला फलंदाज महेंद्र. मोठा चेंडू स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडू पाहतोय, डीप पॉइंट मध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. गुड शॉट. फलंदाज करण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. त्यावेळी चेंडू कट करतोय पुन्हा एकदा बॅकअप पॉइंट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. पुरेसा वेळ 2 धावा घेण्यासाठी. सुंदर विकेट आपण पाहतोय यावेळेस करण. यावेळी चेंडू लॉट करतोय, मिड विकेटला पाहायचंय, फलंदाज बाद. यावेळी चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये, टायमिंग होत शकेल. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून जबरदस्त फटका, चेंडू जातोय थर्ड मॅन सीमा रेषेबाहेर. आणि इथून या स्पर्धेतून बाहेर होणं पसंत नसणार आहे कोणालाही. चेंडू यावेळेस वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये पाहिजे, चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. 1 बाउन्स 4 रन्स. अजून 17 धावांची गरज आहे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न पुन्हा एकदा, शॉर्ट थर्ड मॅनला आणि फाईन लेगला बीट करून चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौका साठी. यावेळी चेंडू अतिशय चांगला चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू, मात्र त्याला हलक्या हाताने खेळून काढलाय. संघ जाणला जातो तशा प्रकारची गोलंदाजी या संघाला इथे करता आली नाहीये. यावेळी चेंडू फिरकावून देतोय, पायचे झेल होतोय का, फलंदाज बाद. निलेश मात्र याच्या खेळीचा अंत. यावेळी चेंडू जबरदस्त फटका, गॅप मध्ये खेळतायत. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये 4 धावांसाठी. गुड शॉट आणि 8 धावांची गरज आहे. यावेळी चेंडू फुलटॉस चेंडू, आता बॅटच्या संपर्कात येत नाही चेंडू. चेंडू जातो कडून. यावेळी चेंडू फिरकावतोय, पाहायचंय फलंदाज बाद होतोय काय, फलंदाज बाद. कारण याचा अचूक झेली त्याने टिपलेला आहे करण्याने, अशाच प्रकारची चूक केली. फुलटॉस चेंडू, यावेळी चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनला, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 1 धाव घेण्यासाठी पुरेसा वेळ. यावेळी चेंडू निघून जातोय वेगाने, टप्पा पडल्यानंतर वेगवान गोलंदाज धावा. यावेळी चेंडू ड्राईव्ह करतोय ऑन साइडला, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असणार आहे. पाहिजे 2 धाव पूर्ण होत आहेत का, डायरेक्ट हिट. पाहिजे निर्णायक षटक संघनायकांनी सोपवलेलं आहे.
त्यावेळी चेंडू हवेत आहे, पाहायचंय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो, फलंदाज बाद, कैलास बाद, गोलंदाज महेंद्र याने चेंडू अतिशय वेगाने निघून जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. चेंडू कडकवतो, चेंडू जातो शॉर्ट हँडला, विकेटचा प्रयत्न आणि फोर थ्रूच्या स्वरूपात मिळते. जोरदार अपील होते धावचीच, मात्र पंच नकार देत आहे. पाहायचंय पंच पाहत आहे. चला घाई करायची आहे, लवकर क्षेत्ररक्षण जोईली संघाच्या क्षेत्र. 3 चेंडू 3 धावा. त्यामुळे चेंडू मिस टायमिंग होतोय, चेंडू जातोय साईडला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पुन्हा एकदा तीच चूक आपण पाहतो. फलंदाज निखिल रोशन, चेंडू हवेमध्ये, पाहायचं झेल होतोय का, निखिल